जसे की अरिजित सिंग, ठीक आहे. आता हा माझा बी फेवरेट सिंगर आहे, सांगायचं तात्पर्य म्हणजेच काय, आपला खतरनाक सिंगर आहे तो अरिजित सिंग. असे कोणतेही गाणे निदान सकाळी तरी ऐकू नये. होते असं की आपल्याला ध्यानी मानशी काहीच नसते, ठीक आहे. तेरे बिना म्हणजेच असे त्याचे खूप सारे असे गाणे आहे की जे ऐकल्यानंतर माणसाला असं सॅड फील करतो माणूस, ठीक आहे. आणि एक ट्रेंड पण आहे, तुम्ही जर बघितलं यूट्यूबला जर बघितलं सँड सॉन्ग, मॉर्निंग सॉन्ग, त्याच्यानंतर ड्राईव्ह सॉंग्स असे एक प्रकार पडतात. त्याच्यामध्ये हे सँड सॉन्ग आणि ड्राईव्ह सॉन्ग हे जवळपास म्हणजे अरिजित सिंगचे जे गाणे अशा पद्धतीचे सॅड सॉन्ग जे असले तर अशा पद्धतीचं ऐकणं टाळावं. का टाळावं? कारण घेणं देणं काहीच नसते ना, असं वाटतं की एखादा म्हणजे आपल्याला नसते काहीच, पण एखादा मन असं वाटतं की आपल्या 4-5 गर्लफ्रेंड सोडून गेल्यासारखं आहे का नाही. मग असं वाटते, त्याच्यामुळं हे काहीच नाही. हे असे जे गाणे आहे ना असे ऐकायचंच नाही. भलाई याच्या व्यतिरिक्त गाणे कोणते ऐकायचे, तुमचे लोकगीत ऐकायचे, त्याच्यानंतर मनोरंजनपर गीत जे असतील ते ऐकायचे. दुसरं म्हणजेच काय, लोकसंगीत जे सकाळी किंवा भजन गिजन जे आपापल्या रिलिजन ज्याचे आहे तुम्ही त्याचे सुद्धा ऐकू शकता. ते उलट तुम्हाला प्रोत्साहित वाटेल एखाद्या वेळेस. ऐकून बघा तुम्ही, ठीक आहे. नाही तर हे सकाळी तरी ऐकू नये, झोपताना तर ऐकूच नाही माणसानं. उलट काय टेन्शन येते यानं, ठीक आहे. घेणं देणं काहीच नसते, तुम्हाला सांगितलं नाही. आपल्याला एक नसते धडाची. आणि दुसरे म्हणजेच काय, असं फिलिंग अशा येतील की एखाद्या माने 4 सोडून गेल्या मग डोळ्या म्हणजे असं खूप मन भरून आल्यासारखं. तुम्ही जर एखाद्या वेळेस तुम्हाला जर वाटत असेल अरिजित सिंगचे गाणे फील करून बघायचे, ठीक आहे, समोर बघू. म्हणजे हे गाणे असे ऐकले नाही पाहिजे. कोणत्याही मोटिवेशन व्हिडिओ बघू नये, सर्वात महत्त्वाचं आहे.